हे बेबी सनरोजचा वेल छान असा मस्त वाढलेला आहे. त्याला आपल्याला लावायचा आहे. हे आपण कॅरी बॅग घेतलेली आहे. एक कॅरी बॅग मध्ये आपल्याला बेबी सनरोजचा वेल लावायचा आहे. छान आपण हे याच्यामध्ये आपण हळद खत सगळं टाकून हे मिक्स करून घेतलेले आहे. तर आपण याच्यामध्ये कॅरी बॅग मध्ये भरून घेतलेली आहे माती ही. त्याच्यामध्ये आपल्याला लावायचा आहे बेबी सनरोजचा वेल. खूप हा वाढलेला आहे छान असा, त्यामुळे आपल्याला लावून घ्यायचा आहे. खूप छान आहे बेबी सनरोजचा वेल. आता आपण छान असं लावून घ्यायचा याला, ज्यामध्ये खड्डा करून तर आपण याला खड्डा करून घेतलेला आहे. याच्यामध्ये लावून घ्यायचा आहे वेल. आपण याच्यामध्ये माती भरून ठेवल्यामुळे जास्त दिवस झाल्यामुळे सगळं मिक्स करून आपण यात कॅरी बॅग मध्ये भरून ठेवलेलं होतं. ते आता आपल्याला याच्यामध्ये लावायचं बेबी सनरोज. किती मस्त असं छान लांब वाढलेला आहे वेल, मोठा झालेला आहे. तर आपल्याला याच्यामध्ये लावून घ्यायचा आहे. आता आपण याला लावलेला आहे छान असा वेल. आता पण याला कुंडीमध्ये दुसऱ्या लावलेलं होतं, त्यात भरपूर गर्दी झाल्यामुळे तर हे आपली कुंडी रिकामीच होती कॅरी बॅग. त्याच्यामुळे याची आता कटिंग जर आपण लावून घेतली तर छान याची कटिंग पण लागू होती आणि छान असं सावलीला ठेवली याची कटिंग लावून तर मस्त रोपं पण तयार होतात बेबी सनरोजचे. पण याच्या 2 कटिंग घेऊन साईडला लावून घेऊया, म्हणजे कटिंग पण तयार होईल आपली ह्याच्यामध्ये. आणि आपला हा बेबी सनरोजचा वेल असा खूप सुंदर असा छान वाढेल. तर आपण ह्याच्यामध्ये लावून घेतलेला आहे. छान सावलीला ठेवल्यामुळे मस्त हिरवागार आहे आणि उन्हात ठेवला तर वाळून जाते. तर आपण याला असं आपण याच्यामध्ये गज आहे हा, हे राहून ह्याला बांधून घेणार आहे. छान असा मोठा होईल. तर हे बेबी सनरोजचा वेल आपण आता आपण बांधून घेतलेला आहे. छान असा खूप असा वरती उंच गेलेला आहे. मस्त छान वाटेल. ह्याला फुलं लागायला चालू झाले की छान असा वाटेल. आपण मस्त गजाला बांधून ठेवलेला आहे छान असा. तर आपण याला पाणी देऊन घेऊया. वेल आपला लावून तयार झालेला आहे. खात वगैरे आपण ह्याला देऊन घेतलेला आहे छान असं. मस्त बेबी सनरोजचा वेल हिरवागार मस्त सुंदर आहे. तर आहे जास्वंद, हे पिंक कलरचं जास्वंद आहे. खूप छान अशा याला कळ्या आहेत. किती छान 3 कळ्या अशा मस्त 3-4 कळ्या आलेल्या आहेत. उमलले की मस्त रोज 3-4 फुलं लागतात ह्याला सुंदर असे. मस्त जास्वंदाचं झाड आहे पिंक कलरचं. तर आपण लावून ठेवलेले आहे कोरपड. ही सुंदर अशी सावलीला कोरपड लावून ठेवलेली आहे. इथं आहे सदाफुली. याच्यामध्ये टमाट्याचे रोप उगवलेले आहेत. तर ढेल्याचं छोटंसं रोप आहे ते उगवलेलं छान आहे. मस्त छान इथं पानाचा वेल लावलेला आहे. मस्त सुंदर असे आपण झाडं लावलेली आहेत. तर आहे आपली गुलमेहंदी. छान असे मस्त रोपं उगवलेले आहेत. गुलमेहंदी छान अशी मोठे रोपं झालेले आहेत. त्याला फुलं लागले तर किती सुंदर असे दिसते गुलमेहंदी. मस्त आहे. हे कांद्याचे बी आहेत
छान असा गुलदस्ता, मस्त बी आलेले आहेत कांद्याचे. छान असं मस्त सुंदर फुटायला लागलेलं आहे. हे आबोली कलरचं गुलाब आहे. तर सुंदर ह्याला छान फांद्या फुटलेल्या आहेत मस्त सगळीकडे. पानं याची कशी एकदम ती सुंदर पानं दिसतात नवीन फुटलं की झाड. तर पण पिंक कलरचं हे जास्वंद आहे, पण उन्हानं याचा कलर वेगळाच दिसतो. छान अशा याला पण कळ्या भरपूर लागलेल्या आहेत. एक कळी उमलली, दुसरी आता उद्याच्याला उमलेल. छान असं मस्त. तर हे आपण कुंदाचं झाड आपण छान अशी कटिंग करून घेतलेली होती. आता मस्त फुटलेलं आहे छान. आता याला कळ्या लागायला सुरुवात होईल. तर मस्त कुंदाचं झाड छान फुटलेलं आहे. हे लाल कलरचं गुलाब आहे. किती सुंदर असं फुलेला आता मस्त छान कळी फुलायला लागलेली आहे. इथं पण मस्त छान फुलं फुललेले आहेत सुंदर असे. इथं आहेत आपली अळूची पानं मस्त छान आलेली आहेत. मस्त छान फुलं लागलेले आहेत. ही आपली पांढरी जास्वंद आहे. फुलं सुंदर लागलेली आहेत पांढऱ्या जास्वंदाला.